अंजनसोंडे येथे नैसर्गिक शेतीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथे अविनाश मधुकर पाटील यांचे खळ्यात राष्ट्रीय नैसर्गिक मिशन योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन प्रकल्प संचालक म्हणजेच आत्मा जळगाव यांचे तर्फे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते। यावेळी प्रमुख वक्ते अतुल पाटील यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, मूलतत्त्वे व उपयोगिता स्पष्ट करून जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले। सर्ग विकास समिती अकोलाचे तज्ञ मार्गदर्शक पवन सारोकार यांनी जमीन तयार करणे, पेरणी करणे, कीटकनाशक फवारणी करणे, पीक काढणी करणे याविषयी पंचांग व प्रमाणीकरण त्याचे महत्त्व सांगून बायोडायनामिक कंपोस्ट खत व बीजामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले। सहाय्यक कृषी अधिकारी अनिरुद्ध लोंढे यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व महाकृषी विस्तार ॲपविषयी माहिती सांगून उपस्थित शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करण्यासाठी सहाय्य केले। आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी प्रशिक्षणाचे नियोजन, प्रास्ताविकात योजनेची माहिती, सूत्रसंचालन करून उपस्थित सर्वांचे आभार मानून समारोप केला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक कुरबान तडवी साहेब, प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे सर व तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले, तर योगेश पालकर व नितीन पाटील यांचे सहकार्य लाभले। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, अंजनसोंडे। एक फोटो काढा, एक व्हिडिओ शूटिंग करा। माझा व्हिडिओ चालू आहे। फोटो आपल्याला गायचं गोमूत्र लागेल। बनाबू भरायला जागा पाहिजे ना आपल्याकडे। आपल्याला आणि कंपोस्टच का बनवायचं, डायरेक्ट शेणखत का नाही टाकायचं? आपण काय म्हणतो, शेणखत वावरात 2 वर्षांना लागते, 3 वर्षांना लागते असं म्हणतो। त्याचं कारण काय असतं माहिती आहे का? आता हे शेणखत त्यांनी ओलं केलेलं, चांगल्या रीत्या ओलं केलेलं आहे, म्हणजे जर कोरडं एकदम